पाहिलं असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या. हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक तिथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी. फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे. आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे. मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही, ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे. पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे? त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला? तसंच किसन कासरेंवर का कारवाई झाली नाहीये? तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता. पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता. नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. खरं त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.